मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी या पाठ्यपुस्तकातील 21 नंबरला जी कविता आहे दोस्त, या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। एका वाक्यात उत्तरे लिहा। अ. कवीचा दोस्त कोण आहे? उत्तर. कवीचा दोस्त एक वासरू आहे। आ. कवीने भाऊ कुणाला म्हटले आहे? उत्तर. कवीने भाऊ वासराला म्हटले आहे। ई. दूध पिऊन झाल्यावर वासरू काय करत असे? उत्तर. दूध पिऊन झाल्यावर वासरू हुंडारायला जायचे। ई. वासरू केव्हा खुश व्हायचे? उत्तर. जेव्हा कवी वासराला कोवळे लुसलुशीत हिरवे गवत खायला आणायचा तेव्हा वासरू खुश व्हायचे। उ. कवीने साय कशाला म्हटले आहे? उत्तर. वासराच्या ओठावरच्या फेसाला कवीने साय म्हटले आहे। प्रश्न दुसरा. शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द लिहा। उदाहरणार्थ वासरू, विसरू। उत्तर. पिऊ पिऊ। तर यासारखा कवितेतील समान शब्द आहे भाऊ भाऊ, उंडायला धुंडायला, पायाने मायेने। पुढचे शब्द पाहूयात. चाटायचा, वाटायचा, शाळेत, नाळेत, फाटताना, चाटताना। तर अशा पद्धतीने तुम्हाला कवितेतील सारखे शब्द लिहायचे आहेत। पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न तिसरा. वाक्यात उपयोग करा। अ. उंडारणे. उत्तर. शाळेला सुट्टी असली की रमेश दिवसभर उंडारतो। आ. धुंडाळणे. उत्तर. हरवलेले पैसे सापडण्यासाठी सर्व घर धुंडाळले। ई. भिंगरीच्या
पायाने. उत्तर शीतल भिंगरीच्या पायाने फिरत असते. ई भावाभावांचे फाटणे. उत्तर पैशासाठी भावाभावात फाटले. उ गुबगुबीत होणे. उत्तर मांजराचे पिल्लू दूध पिऊन गुबगुबीत झाले. प्रश्न चौथा. खालील शब्दांसाठी त्याच अर्थाचा तुम्हाला माहीत असलेला शब्द सांगा. उत्तर दोस्त मित्र, खुश आनंदी, बाप वडील, शाळा विद्यालय. प्रश्न पाचवा. हिरवे हिरवे गवत. तसे खालील शब्दांसाठी तुम्हाला आवडतील तसे शब्द लिहा. अ निळे निळे आकाश. आ काळे काळे केस. ई कोवळे कोवळे ऊन. पुढचे शब्द पाहूयात. ई गार गार वारा. उ उंच उंच पर्वत. मुलांनो, या प्रश्नामध्ये तुम्हाला वेगळे शब्द सुचले तर तुम्ही ते सुद्धा लिहू शकता. इथे फक्त उदाहरणासाठी मी तुम्हाला हे शब्द लिहून दिलेले आहेत. तुमचे उत्तर इथे वेगळे सुद्धा असू शकतात. तर तुम्हाला ह्या व्हिडिओपासून नक्कीच मदत झाली असेल. हा व्हिडिओ तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.